बच्चे की बॉडी तब तक नहीं लेंगे जब तक उसे इंसाफ नहीं मिल जाता। दोस्तों, आपको बता दें कि 14 फरवरी को भिवंडी के बीएनएन कॉलेज के बाहर कुछ स्टूडेंट्स में झगड़ा हो गया था। ये झगड़े की वजह मामूली थी, लेकिन बात इतनी बढ़ गई कि इसमें 16 वर्षीय संकेत भोसले की जान चली गई। संकेत के मारने वालों में से 2 आरोपी फिलहाल मजिस्ट्रेट कस्टडी में हैं। वहीं मुख्य आरोपी देवा कैलाश धोत्रे और उसके साथी फरार है। संकेत के परिजनों ने ये मांग की है, जब तक उसे इंसाफ नहीं मिल जाता उसकी बॉडी नहीं ले जाएंगे। आपको बता दें कि फिलहाल संकेत की बॉडी मुंबई के केएम हॉस्पिटल में है। इस मामले में नारपली पुलिस स्टेशन के सीनियर पीआई ने संकेत के परिजनों को खूब समझाया, लेकिन कोई भी मानने के लिए तैयार नहीं है। शाळेतून जाता जाता त्यांनी लिहिलेलं आहे, तर मला न्याय पाहिजे माझ्या लेकराला। ज्यांना मारलं त्या बाईनं गड्यानं त्यांना आमच्यापाशी हजर केल्याशिवाय आम्ही काय आमची बॉडी आमच्या ताब्यात आम्ही करणारच नाही। अजून कोणाला काय बोलायचं? आणि आमच्या माणसाला उचललं तर अख्खी भिवंडी पेटून टाकू आम्ही। थोडं पोलिसांनी लक्षात ठेवायचं। न्याय देणाऱ्या माणसाला तुम्ही उचललं तर मग बघा, बायकांनी बी मारायचं कमाल आहे का? बायकांना तर माया यायला पाहिजे का नाही? आमच्या माणसाला धमकी देतात, आमच्याच माणसाला म्हणजे अटक करतात। आमच्या माणसाला अटक केली, पुढे भिवंडीला लागलो आम्ही नाही आमच्या या माणसाच्या ताब्यात आमच्या आमच्याच माणसाला अटक तुमच्या आता कामतघर पासून माझ्याकडे हा आपला एरिया आहे, कामतघर हे आपल्या समाजाचं लोक सगळे आहे ते, त्या एरियाचा मी ठाणेदार आहे। हा, तर मला तुमची काळजी आहे, तुम्ही माझी काळजी करायची, पहिली गोष्ट ही। हा, राहिली गोष्ट ज्या आपल्या बाळाला मारलेलं आहे, त्या बाळ लहान होतं ते कसं होतं, त्याला किती मारला हे सगळं तुम्ही बघितलं आणि मी पाहिलं। हा, तो विषय वेगळा आहे, मारामारीचा विषय। सामान्य गोष्ट होती, धक्काबुक्की येत होतं, त्याच्यातून त्याचा मोठा उद्रेक झाला, ती त्यांची चुका आहेत, ज्या काही घटना आहेत ते। राहिली गोष्ट आपल्याला संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, हा, बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणेच आपला कायदा कानून चालणार आहे। हा, मी म्हणलं तुम्ही मला थापण मारली तर मी तुम्हाला थापण मारली, तो कायदा नाही, तर आपल्याला कायद्यानेच चालायचं, पहिली गोष्ट ही। दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्या मुलाला ज्या पद्धतीने मारलेलं आहे त्या पद्धतीने आपण त्याला मारू शकत नाही, परंतु त्याला पकडून आणून आम्ही जेल आणून हे राजा थांब ना 2 मिनिट, तर त्याला आपण आणून कोर्टामध्ये हजर करणार, कोर्ट जे शिक्षा देणार, ज्या पद्धतीने आम्ही कागदपत्र बनवले त्या पद्धतीने त्याला शिक्षा होणार आणि चांगली मोठी शिक्षा होणार, त्यात काय नो डाऊट। तर आपल्याला कोणताही कायदा हातात न घेता त्या आपल्या बाळाचं जे काय आता हालापेष्टा 7, 8, 10 दिवस झालेले आहे आणि त्याच्यात आपण आता ते बॉडी तिथून आता आणून बघा आपण का, एक मिनिट ऐका ना, अरे बळा थांब जरा, तुझं कोणाचे असो, तुमचं बाळ असो, माझं असो किंवा माझ्या आई वडील असो, तुमच्या आई वडील असेल, एकदा मेल्यानंतर गेलं आहे का नाही, परंतु त्या एक आठवणी असतात आणि जर जाता त्याचं जर राहील म्हणजे आपल्याकडून जर कुठे तरी वाईट कोणतं कृत्य झालं त्याला जर अशीच बॉडी समोर दिली तर आपल्या मनाला काय वाटेल, अरे जिथल्या जीवनशिद्धा आपण त्याची काही सेवा केली नाही आणि मेल्यानंतर ती काय हाल करावी। तर माझं एकच तुम्हाला विनंती आहे, जे काय तुमचं म्हणणं आहे ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळ्या कायदेशीर गोष्टी करणार आहे, परंतु उद्याची जी त्याची अंतविधी आहे, जे फिनेर असणार त्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हा, त्याला आपण चांगला डोळा पुन्हा मागच पडतंय।
बॉडी ताब्यात घ्यायची नाही, आरोपीला अटक केल्याशिवाय बॉडी ताब्यात घ्यायची नाही। भिवंडी पोलीस प्रशासन भिवंडी पोलीस प्रशासन अटक करा। भिवंडी डीसीपी मुर्दाबाद, भिवंडी डीसीपी मुर्दाबाद। दीदी नाव काय तुमचं, नेमकं काय प्रकरण झालंय, आता नेमकं तुमची मागण्यात काय? मी संकेत भोसलेची बहीण आहे, माझं नाव सोनाली भोसले आहे, मी त्याची मोठी बहीण आहे। माझ्या भावाला इथे 14 तारखेला त्याची कॉलेजमध्ये काय झाली असेल भांडणं, परत त्याला तिथून उचलून घेऊन गेले, तिथं मारलं त्याला, त्यांच्या इथे नेऊन मारलं बायकांनी पोरांनी। आणि कोण सुरेश काय त्याचं नाव सुभाष माने आहे, तो त्यांना सपोर्ट करतो आणि त्यांनी त्यांना पळवून लावलेला आहे। आमची मागणी आहे की त्यांना हजर करा, पोलिसांचं काय प्रतिक्रिया, 12 तासाच्या आत त्यांना हजर करा। पोलिसांचं काय प्रतिक्रिया, पोलिसांशी बोलणं झालंय का तुमचं? पोलिसांनी उलट माझ्याच भावाला मारून त्याच्यावरतीच केस केलेली आहे, त्याच्यावरती केस केलेली आहे, 307 काय गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती। आता काय नेमकं मागणं? आमच्या मागण्या आहेत की त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे बस। आणि बायका पण आहेत त्याच्यामध्ये सामील, त्या बायकांना सुद्धा पोलिसांनी आमच्या समोर हजर करायला पाहिजे, तेव्हाच त्याच्या बॉडीचं काय आहे ते आम्ही करू, नाहीतर ती बॉडी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाईल, नाहीतर कोर्टामध्ये जाईल। तुमच्यासोबत कोण आहे? आमचा काय आमचे जे महेंदर मामा आहेत ते आहेत, आम्हाला सपोर्ट करणारे आणि आम्हाला फुल गॅरंटी आहे की ते आम्हाला न्याय मिळवून देणार। आणि त्यांना जर उचलायचा कोणी प्रयत्न केला अटक वगैरे तर आम्ही अख्खी भिवंडी पेटून ठेवू। जेबी मॉल्याला एवढं कमजोर नाही समजायचं, ते वडारी असू नाहीतर कोणी असू, जेबी मॉल्याला कमजोर समजायचं नाही। आमच्या एरियात 2 प्रकरण झाली अशी, आता 3रं व्हायला नको म्हणून त्यांना शांत बसायचं नाही आम्हाला, कळालं? पण व्हायरल करा ही बातमी, हा मेन चॅनलला व्हायरल करा ही बातमी, जेबी मॉले कमजोर नाही, हा ते कोणी पण असो, कैला धोत्रे असो नाही तर त्याचा कोणी असो, जेबी मॉले कमजोर नाहीत आणि आम्हाला न्याय भेटणार, आमचे महेंदर मामा आम्हाला न्याय देणार। आणि कोण डीसीपी आहे त्यांनी तर आमच्या एरियामध्ये पायच नाही ठेवायला पाहिजे, नाही तर त्याचा तर पायच मोडून काढू, थोडं लक्षात ठेवायचं पोलिसांनी पण। आणि त्याची बॉडी आली तरी उद्या कोर्टात जाईल किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाईल, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत त्याच्या बॉडीला आम्ही काही करणार नाही। त्याला जिवंत असताना एवढा त्रास दिला, मग बॉडीला काय थोडा त्रास झाला तर आम्हाला काही फरक पडणार नाही, कळालं?